लोकप्रिय मुख्यमंत्री आपले सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच ज्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आपण इथं आलोय ते माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर, माननीय मंत्री आशिष भाऊ शेलार, त्याचबरोबर माननीय नार्वेकरजी आपले अध्यक्ष, त्याचबरोबर प्रसादजी लाड, नितेशजी राणे, आपल्या उमाताई खापरे, आमदार शशिकांत शिंदे आणि सर्वच उपस्थित मान्यवर, माननीय आनासकर साहेब. खरं म्हणजे आज तसं प्रवीण भाऊंचा लुक वेगळाच झालेला आहे, कारण हा केस उभी राहिलेले त्यांनी उभी केलीत. मग आज आल्या आल्यात माझं थोडं लक्ष गेलं, कारण आज भाऊ वेगळेच दिसत आहेत. तर मग आज नेमकं देवानंदचं जरा आपल्याला झलक इथं थोडी बघायला मिळाली. तर इथला आनंद सगळ्यांनाच आहे, सगळ्यांना आनंद देणारे तेच आहेत. पण आज प्रवीण भाऊंचं, आशिष भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कार्याचं वर्णन केलं आणि अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं येऊन आज एवढं सगळं आपलं वलय त्यांनी सहकारामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात, नुसतं मुंबई नाही संपूर्ण राज्यात त्यांनी उभं केलंय. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. आज प्रवीण भाऊंबरोबर सहकारामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत काम करत असताना मला पण बरंच काम करण्याची संधी मिळाली. माझे पण काही सातारचे सहकारी आहेत जे प्रवीण भाऊंबरोबर इथं मुंबईमध्ये काम करतात आणि वेळोवेळी प्रवीण भाऊंची आठवण ही वेगवेगळ्या विषयांमध्ये निघत असते. अगदी माझ्या पण अनेक वाटचालीच्या याच्यामध्ये प्रवीण भाऊंचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आलंय, आज सुद्धा मिळतंय आणि मला खात्री आहे की पुढे सुद्धा त्या पद्धतीनं प्रवीण भाऊ मार्गदर्शन करत राहतील. आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देवेंद्र भाऊंच्या हस्ते झालेलं आहे आणि नक्कीच तो आशीर्वाद मला सगळ्यांनाच आपल्याला भाऊंचा जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळं नक्कीच प्रवीण भाऊंचं जे कर्तव्य पथ आहे हे कायम असंच चालू राहील एवढीच सदिच्छा शुभेच्छा देतो. फक्त एकच तक्रार आहे प्रवीण भाऊ, तुम्ही सगळ्यांना बाकी माझे मित्र म्हटला आणि उल्लेख करताना माझा नुसता राजे म्हणून केला, त्यामुळे जरा दिल को ठेच पोची आहे. तेव्हा आपण जरा नंतर नाही, राजे जरी असलो तरी मित्र होऊ शकतो, असं काही राजाला मित्र करायचं नाही असं काही कुठे लिहिलेलं नाही. त्यामुळं त्यामुळं आज मैत्री आपली आधी आहे ती कायम राहिली पाहिजे. आणि आशिष भाऊंचं माझ्यावर त्रिवार प्रेम असतं. म्हणजे माझा हाऊसमध्ये जर माझा मंत्री म्हणून आता काम करण्याची संधी भाऊंमुळे मिळाली, पण आज जर कोण माझं छळ करत असलं तरी एक माणूस आहे जो मला विधान भवनामध्ये नाही आणि बरोबर असं आहे की बसायला पण मी त्यांच्या शेजारी आहे. त्यामुळे माझा विधान भवनात छळ जो होतो नाही ते इकडून नाही, ते पत्रकारांना तुम्ही उत्तर द्या काय द्यायचं ते. मला जिथं तक्रार पोचवायची होती तिथं पोचली आहे तक्रार. त्यामुळे आता हा जो अध्याय आहे तो पुढच्या याच्यामध्ये आपण साहेब ज्यावेळेला बोलवतील दोघांना त्यावेळेला करू आपण. पण गंमत पण आज परत एकदा प्रवीण भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो आजच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. आणि आशिष भाऊ म्हटले तसे ते आमच्यातलं गंमत आहे, त्यामुळे कुणी सिरियसली घेऊ नये, साहेबांनी पण सिरियसली घेऊ नये. आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.